जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की वेळ वाया घालवू नका. आयुष्यामध्ये वेळ ही आपल्याला एकदाच मिळते. एकदा गेलेली वेळ आपल्या आयुष्यामध्ये परत येत नाही आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की वेळ वाया घालवू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की पैशाने आपण सर्व काही विकत घेऊ शकतो, पण त्याच पैशाने आपण आपलं बालपण विकत घेऊ शकत नाही. त्याच पैशाने आपण आपलं तारुण्य पण विकत घेऊ शकत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्यावेळेस आपण वयस्कर होऊ, ज्यावेळेस आपल्याला म्हातारपण येईल, त्यावेळेस आपल्याला पश्चाताप व्हायला नको की तरुणपणी आपण उत्तमाचं करायला पाहिजे होतं, तरुणपणी आपण काहीतरी उत्तम असं केलं पाहिजे होतं, असं आपल्याला वाटायला नको असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की दिवसभरात आपल्याला नवीन 24 तास रोज मिळतात. आपण त्या 24 तासाचं नियोजन आपण केलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. पण आपण मात्र आहे वेळ म्हणून वाया घालवतो आणि बराच वेळ आपण मोबाईल बघण्यामध्ये वेळ वाया घालवतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की बघा, पण त्यालाही काहीतरी प्रमाण आहे. प्रमाणात आपल्याला बघता आलं पाहिजे. आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही बाकीचा राहिलेला वेळ आहे तो ही सत्कर्मात आपल्याला घालवता आलं पाहिजे, किंवा त्या वेळेचा उपयोग हा सदुपयोग आपल्याला करता आलं पाहिजे. कारण एकदा गेलेली वेळ ही आयुष्यामध्ये परत येत नाही आणि परत मात्र मग आपल्याला पश्चाताप होतो आणि आपल्याला वाईट वाटतं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की वेळ अविचार करून वाया घालवू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ ते समजावून सांगण्यासाठी आपल्याला एक बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एक कोळी हा पहाट होण्यापूर्वीच नदीकडे गेला. एक कोळी हा पहाट होण्यापूर्वीच नदीकडे गेला, कारण त्याला मासे पकडायचे होते. कारण त्याचा व्यवसायच मासे पकडून गावामध्ये जाऊन बाजारात विक्री करायचा होता. त्यामुळे तो पहाट होण्यापूर्वीच कोळी नदीकडे गेला. आणि जेव्हा तो कोळी किनाऱ्यावर पोहोचला तेव्हा त्याला आपल्या पायाखाली काहीतरी असल्याची जाणीव झाली. त्या कोळ्याला एक पायाखाली काहीतरी असल्याची जाणीव झाली आणि त्याने खाली वाकून बघितलं तर त्याला एक खड्याने भरलेली एक छोटीशी पिशवी मिळाली. खाली त्याने वाकून बघितलं आणि त्याने ती खड्याने भरलेली पिशवी उचलली आणि आपल्या हातात घेतली. आणि मग मात्र अजून पहाट व्हायची होती, अंधारच होता आणि त्याला त्या पिशवीमध्ये काय आहे हे त्याला समजलंच नाही. आणि मग त्याने विचार केला की अजून पहाट व्हायला खूप वेळ आहे, अजून अंधार आहे, त्यामुळे आपल्याला दिसत नाही, आपण येथेच थोडा वेळ झाडाखाली बसूया. आणि मग तो कोळी त्या कोळ्यालाही खूप सकाळी आळस आला होता, कारण तो अर्धवट झोपेत होता. आणि मग तो कोळी त्या झाडाखाली बसला आणि आता काय करायचं, वेळ आपल्याला आता पहाट होईपर्यंत वेळ आहे, तर तो वेळ कसा आपण वाया घालवायचा असा तो विचार करू लागला. आणि मग त्या कोळ्याने त्याला जी पिशवी सापडली होती खड्याने भरलेली, त्या पिशवीमधला एक खडा तो नदीच्या पाण्यामध्ये टाकू लागला. त्या पिशवीतला एक खडा तो उचलू लागला आणि नदीमध्ये तो टाकू लागला. नदीमध्ये फेकायला त्याने सुरुवात केली. आणि मग मात्र एक करत तो खडे सगळे काही संपले आणि शेवटचा एकच खडा त्याच्याकडे शिल्लक राहिला. आणि मग मात्र थोड्या वेळाने काही क्षणानंतर मात्र सूर्य उगवला आणि सगळीकडे उजेड आला. आणि मग मात्र त्या कोळ्याने एक राहिलेला खडा मात्र निरखून पाहिला. आणि मग मात्र त्या कोळ्याला खूप दुःख झालं, कारण तो खडा हा साधा सुद्धा नव्हता, तर तो खडा हिऱ्याचा तो खडा होता. आणि मग मात्र त्याला अतिशय दुःख झालं आणि त्याच्या लक्षात आलं की हातातील खडा साधा नसून मौल्यवान खडा आहे. आणि मग मात्र त्याने सर्व खडे पाण्यामध्ये टाकून दिले होते आणि मग मात्र त्याच्याकडे एकच खडा शिल्लक राहिला होता. आणि मग पश्चाताप करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उरलाच नव्हता असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की काळ असाच आहे. काळ ही आपल्या आयुष्यामध्ये काळ आणि वेळ ही असाच आहे, मौल्यवान खड्यासारखाच असतो. काळ असाच मौल्यवान खड्यासारखा असतो, ज्याला लोक असंच अविचारपणे उधळून लावतात. म्हणून समर्थ म्हणतात की जे लोक या वेळेला, या काळाला अविचारपणे करून वाया घालवतात, उधळून लावतात, अनेक लोक आपलं तारुण्य आयुष्य
वेळ वाया घालून बर्बाद करतात. अनेक लोक आपलं तरुण आयुष्य वेळ वाया घालून बर्बाद करतात आणि आयुष्याच्या शेवटी जेव्हा थकून नैराश्य येते, आयुष्याच्या शेवटी ज्यावेळेस म्हातारपण येतं, ज्यावेळेस आपण थकतो, आपल्याला काहीही करता येत नाही, आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही, त्यावेळेस मात्र आयुष्याच्या शेवटी मग मात्र नैराश्य येतं. तेव्हा त्या लोकांना वेळेची जाणीव होते की आपण जर तरुणपणात सत्कर्म केलं असतं, उत्तमाचं काहीतरी काम केलं असतं, तर आज आपलं म्हातारपण हे उत्तमाचं गेलं असतं. असं त्या व्यक्तीला मग पश्चाताप होतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यात वेळ आणि काळ ही परत येत नाही. जसं बालपण परत येत नाही, तारुणपण परत येत नाही, तसं वेळ ही परत येत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की वेळ अविचार करून वेळ हा वाया घालू नका, वेळेचा सदुपयोग करा, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी आता आपण येथे थांबू. धन्यवाद. जय सद्गुरू.